नमस्कार मित्र. आज जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा मी सादर करतोय. निश्चयाचं बळ. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. अन्य कुणाच्या सूचना सांगणं किंवा ऐकणं, उपदेश करणं यापेक्षाही स्वतःचा निश्चय ठाम असला तर दारूसारखं वाईट व्यसनसुद्धा सुटू शकतं, हे सांगणारी ही बोधकथा. निश्चयाचं बळ. भाऊ महाराज एकदा ध्यान लावून बसले होते. तेवढ्यात तुकाराम नावाचा त्यांचा शिष्य त्यांच्याजवळ आला आणि त्याला नमस्कार करून त्यांचं ध्यान संपण्याची वाट पाहायला लागला. थोड्या वेळानं भाऊ महाराजांनी डोळे उघडले. समोर तुकारामाला पाहून म्हणाले, "अरे, हे काय, बऱ्याच वर्षांनी आलास?" त्यावर तुकाराम म्हणाला, "महाराज, मध्यंतरी मला दारूचं व्यसन लागलं. ते अजूनही सुटत नाही. व्यसन असताना तुम्हाला भेटायची हिंमत माझी होईना. दारूच्या या व्यसनानं मी आणि माझं कुटुंब बरबाद झाले. तेव्हा मला आता दारू सोडायची आहे. मी ते सोडण्याचा वारंवार निश्चय करतो, पण ती सुटत नाही. याच्यावर काहीतरी उपाय सुचवा महाराज." तुकारामाच्या बोलण्यावरती भाऊ महाराज म्हणाले, ज्या झाडाखाली मी ध्यानाला बसतो ना, ते झाड मला मार्गदर्शन करतं. तेव्हा चल, आत्ताच त्या झाडाला तुझ्या प्रश्नाचं उत्तर विचारू." दोघेही त्या झाडाजवळ गेले. भाऊ महाराजांनी झाडाला घट्ट मिठी मारली आणि डोळे बंद करून ते उभे राहिले. बराच वेळ झाला, पण झाडाला मारलेली घट्ट मिठी भाऊ महाराज काही सोडेनात. तुकाराम अस्वस्थ झाला. मध्येच त्यांना हटकलं, परंतु भाऊ महाराजाने थांब असं खुणावलं. शेवटी तुकारामानं, "महाराज, मला उपाय सांगता ना?" असं उत्सुकतेनं विचारलं. त्याच्यावर भाऊ महाराज म्हणाले, "अरे, या झाडानंच मला घट्ट धरून ठेवले." तुकाराम म्हणाला, "हा कसला तुमचा विक्षिप्तपणा? तुम्हीच तर झाडाला पकडले. तुम्ही हाताची मिठी सोडली तर झाडही तुम्हाला सोडेल." हे तुकारामाचे शब्द ऐकून भाऊ महाराज म्हणाले, "अरे तुकारामा, हे तूच बोलतोयस का? मग दारू सोड ना. दारूनं कुठं तुला धरून ठेवलंय? का तूच दारूला सोडत नाहीस? म्हणून दारूसारखं वाईट व्यसन सोडण्याचा स्वतःच तसा निश्चय कर. दारू आपोआप सुटेल." तर मित्र हो, निश्चयाचं बळ फार मोठं असतं. हाच या कथेचा बोध आहे. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली निश्चयाचं बळ ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.